नमस्कार. नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमान मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलोय. मित्रांनो, आज जो मी विषय मांडतोय त्यासाठी एवढी प्रचंड मागणी आहे की आज ग्रामीण भागामध्ये या वस्तूला मागणी आहे. आज छोटा किराणा दुकानदार या वस्तूची मागणी करतोय. आज बस स्टँडवरनं या वस्तूला मागणी आहे. कॉलेज कॅम्पस मध्ये या वस्तूला मागणी आहे. हॉटेल इंडस्ट्री मध्ये याला खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. धाबेवाला ही वस्तू मागतोय. आज शहरी भागामध्ये सुद्धा या वस्तूला प्रचंड मागणी आहे. आज रेस्टॉरंटवाला सुद्धा या वस्तूची मागणी करतो आहे. पानपट्टीवाला या वस्तूची मागणी करतो आहे. जिथे तिथे या वस्तूला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. जिथे निर्मिती कमी आहे आणि प्रचंड मागणी आहे असा अत्यल्प भांडवलातला घरच्या घरी चालू होणारा हा दवखा उद्योग आहे. तो म्हणजे काय आहे? लस्सी निर्मिती उद्योग आहे. बाबांनो, लस्सी ह्या शब्दाचा ज्यावेळी विचार करायला लागतो तर लच्छी या शब्दापासून लस्सी या वस्तूची निर्मिती झालेली आहे. लस्सी हा फक्त आणि फक्त भारतीयांचाच आवडता पेय नाहीये, तर अखंड दक्षिण आशियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी असलेला हा पेय आहे. आज पश्चिम भारतामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आज या लस्सीची मागणी वाढतीये. आज लस्सी हा शब्दप्रयोग केला तर आपल्याला दिसतो तो पंजाब आणि अमृतसरची लस्सी आणि जोधपूरची लस्सी ही जगविख्यात आहे. अशी ही लस्सी अर्थात लच्छी पासूनची लस्सी आज आपण पुढे मांडतोय आणि या लस्सीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डिमांड आज वाढत चाललेला आहे आणि यालाच आपण उद्योगाच्या स्वरूपामध्ये घेणार आहोत. आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की लस्सी सारखा उद्योग हा कोण सुरू करू शकतो? हा लस्सी सारखा उद्योग हा ग्रामीण भागातला शेतकरी करू शकतो. हा लस्सीचा उद्योग जो काही आहे दूध उत्पादक करू शकतो. हा लस्सीचा उद्योग ग्रामीण भागातली माझी मायमाऊली तयार करू शकते. हा लस्सीचा उद्योग जो काही आहे तो ग्रामीण भागातनं आपल्याला छोट्याशा जागेतनं याला सुरुवात करता येऊ शकते. शहरी भागातनं माझा सुशिक्षित बेरोजगार सुरू करू शकतो. आज शहरी भागातली माझी जी काही मायमाऊली आहे फ्लॅट मधनं या उद्योगाला सुरुवातीला करता येऊ शकतं. असं ग्रामीण आणि शहरी भागातनं प्रचंड मागणीच्या व्यवसायाची उद्योगाची उभारणी आपल्याला घरातल्या घरातनं करता येऊ शकते आणि अत्यल्प भांडवलात करता येऊ शकते. असा हा उद्योग आहे. हा उद्योग कुठं सुरू करताय? हा उद्योग आपण घरातनं सुरू करायचा आहे, आपल्या फ्लॅट मधनं सुरू करायचा आहे. या उद्योगासाठी लागणारे लायसन्स कोणकोणती आहेत? आपल्याला पहिले लागणारे उद्योग आधार, दुसरं लायसन्स लागणार आहे वजन व मापेचे प्रमाणपत्र, तिसरं लागणार लायसन्स लागणार आहे फूड अँड ड्रग लायसन्स आणि चौथं लागणार आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू. एवढे लायसन्स काढली की तात्काळ या उद्योगाला आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. ज्या वेळेला या लस्सीच्या उत्पादनाची विभागणी करायला लागतो त्यामध्ये वाटाण्याच्या माध्यमातून 3 विभागामध्ये त्याची मांडणी करायला लागते. त्याची 3 विभाग पडतो. आज लस्सी तयार करत असताना पहिली लस्सी जी काही आहे मार्केटमध्ये अभिप्रेत असलेली लस्सी आहे. आज आपण बघतोय की ग्लास पॅकेजिंग लस्सी, बॉटल पॅकेजिंग लस्सी आज मार्केटमध्ये आहे. आज ही लस्सी जी काही आहे ती अनंत काळापर्यंत टिकते आहे आणि या लस्सीला प्रत्येक पानडब्यापासलं ते दुकानदारापर्यंत, रेल्वे स्टेशन, बस स्टँड पर्यंत सगळीकडे उपलब्धता याची आहे. फ्रीज मध्ये ही लस्सी ठेवली जाते आणि विक्री केली जाते. अशा पद्धतीची ही ग्लास पॅकेजिंग लस्सी, बॉटल पॅकेजिंग लस्सी आहे. आपल्याला सुद्धा आपल्या घरातनं या लस्सी उद्योगाला सुरुवात करता येऊ शकते. हा लस्सी उद्योग सुरू करत असताना आपल्याला अत्यल्प 40 ते 45 हजाराच्या भांडवलामध्ये या ग्लास पॅकेजिंग लस्सी उद्योगाला सुरुवात करता येऊ शकते. पूर्वी हा उद्योग 8 ते 10 लाखामध्ये सुरू केला जात होता. त्यालाच आता काय केलेल्या वाटाड्यानं फक्त आणि 40 ते 45 हजारामध्ये याला स्टार्टअप आपण घरातल्या घरातनं देऊ शकतो. यामध्ये जे काही चॅलेंजेस होते यामध्ये पहिलं चॅलेंज होतं की या लस्सीला आपल्याला बाजारू टेस्ट कशी द्यायची, लोकांना लोकप्रिय टेस्ट कशी द्यायची. कारण फूड इंडस्ट्रीमध्ये जोपर्यंत टेस्ट नाही तोपर्यंत ती वस्तू बेस्ट नाही आणि तोपर्यंत रिपीट ऑर्डर कट होत नाही अशी अवस्था या मार्केटमध्ये असते. तर त्याला आपल्याला कशा पद्धतीनं चांगली टेस्ट देता येऊ शकते. दुसरं जे काही चॅलेंज होतं की आपण जी लस्सी करतो ती सकाळी लस्सी केली की संध्याकाळी त्याला बरोबर यायला लागतात आणि त्याचं सेल्फ लाईफ संपतं. पण आपण ज्या टेक्निकने ही लस्सी तयार करणार आहोत यामध्ये किमान आणि किमान 10 ते 15 दिवसाचं सेल्फ लाईफ आपल्याला नॅचरली कसं वाढवता येऊ शकतं याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपला हा उद्योग जो काही आहे तो कमी भांडवलामध्ये घरच्या घरून कमी मशिनरीच्या माध्यमातून आणि आयत्या वेळेला आपल्याला कसा सुरू करता येऊ शकतो आणि दिवसागणिक किमान आणि किमान 5 ते 6 हजार रुपये कशा पद्धतीनं कमवता येऊ शकतो याचा विचार हा ग्लास पॅकेजिंग लस्सीमध्ये आहे. आणि आज मार्केटमध्ये पुढचा जो काही प्रश्न होता की पातळ जरी लस्सीचा असेल किंवा कमी दह्यामध्ये जास्त लस्सी आपल्याला कशी तयार करता येऊ शकते, त्याचा थिकनेस वाढवण्यासाठी कुठल्या पद्धतीने आपल्याला कुठल्या पावडरचा वापर आपल्याला टेक्निक करावा लागणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला लस्सी घट्ट करता येऊ शकणार आहे, या पद्धतीचे विचार जे काही आहेत ते आपण निश्चित पद्धतीनं
या ग्लास लस्सी पॅकेजिंगमध्ये केलेले आहेत. म्हणून आज बाजारामध्ये ग्लास लस्सी पॅकेजिंग असेल, बॉटल लस्सी पॅकेजिंग असेल, यामध्ये लागणाऱ्या मशिनरी, स्वस्त मशिनरी, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्या मशिनरी आहेत आणि कमी मशिनरीच्या माध्यमातून घरातल्या घरातून आणि चांगल्या आणि सुबक पॅकेजिंगच्या माध्यमातून आपल्याला या लस्सीला कशी सुरुवात करता येऊ शकते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये दिवसागणिक जरी तुम्ही 500 ग्लास केले, पर ग्लास आपल्याला 8 रुपये जरी शिल्लक राहिले, तरी साधारणतः हसत खेळत 4000 रुपयाची कमाई आपल्याला दिवसागणिक करता येऊ शकते. असा अनोखा हा ग्लास पॅकेजिंग लस्सीचा उद्योग आपण घराघरातनं सुरू करूयात. म्हणून म्हणूयात, हर हर उद्योग घर घर उद्योग. या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये आपण या ग्लास पॅकेजिंग आणि बॉटल पॅकेजिंग लस्सीच्या माध्यमातून आगेकूच करूया. बाबांनो, या लस्सीनंतर जो दुसरा विभाग लस्सीचा आहे, या दुसऱ्या विभागाकडे मी वळतोय. आणि दुसरा विभाग कोणता आहे की लस्सी पॅकेजिंगचा संदर्भामध्ये आपण आता विचार केला, पण दुसऱ्या विभागामध्ये वेळ जातो त्यावेळेला प्रत्येक हॉटेलवाला कॉर्नरवरती लस्सीचा स्टॉल लावतो. आज ज्यूसवाला लस्सीचा स्टॉल लावतो, आज रेस्टॉरंटवाला लस्सीचा स्टॉल लावतो. आज आपण बघतो की उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये जे लस्सीचे जे काही आहेत ते झाडाखाली स्टॉल लागतात, गाडे लागतात. बाबांनो, याला लाईव्ह लस्सी असं म्हणतात. लाईव्ह लस्सी म्हणजे काय? लोकांची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर त्यांना जी लस्सी तयार करून दिली जाते त्याला लाईव्ह लस्सी असं म्हणतात. आपण सुद्धा लस्सी तयार करतो. आपण नॅचरल पद्धतीने जी काही ती लस्सी तयार करतो, पण आपल्या लस्सीला मनावी तशी आणि मनावी तेवढी बेटर टेस्ट येत नाही. यामध्ये या फूड इंडस्ट्रीमध्ये टेस्ट आणि बेस्ट असली पाहिजे. यासाठी आपल्याला जी काही लस्सी निर्मिती करायची आहे त्याचे वेगळे फॉर्म्युले वाटाड्याने डेव्हलप करून ठेवलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला लस्सी कशी निर्माण करता येऊ शकते. बाबांनो, त्यासोबतच आपल्याला ज्या लस्सी आपण लाईव्ह लस्सी देतो, या लस्सी लोकांना घट्ट आवडत असतात. अक्षरशः लोकांना चम्मचनी लस्सी खावीशी वाटते. अशी कोणती पावडर आहे की जी पावडर आपण त्याच्यामध्ये मिक्सअप केल्यानंतर पातळ ताक सुद्धा लस्सी जी काही आहे ती घट्ट दह्यासारखी होऊ शकते? याचं आपल्याला अभ्यास करणं, ते अवगत करणं आणि आपल्याला लोकांना आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करणं ही अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी आहे. यामुळं हाही प्रश्न आपल्याला याच्यामध्ये देता येऊ शकतो. यासोबतच आपल्याला आपली उत्पादनं विविध फ्लेवरमध्ये कशा पद्धतीने देता येऊ शकते. यामध्ये लस्सी विक्री करत असताना आपण आपल्या दुकानामध्ये नुसतं साधी प्लेन लस्सी देण्यापेक्षा यामध्ये आपल्याला चालणाऱ्या ज्या काही लस्सी आहेत, यामध्ये मँगो लस्सी मला कशी तयार करता येते, यामध्ये मला जी काही लोकांना आवडणारी स्ट्रॉबेरी लस्सी कशी तयार करता येते, यामध्ये रोज लस्सी मला कशी करता येते, मला व्हॅनिला फ्लेवर लस्सी कशी तयार करता येते, विशेषतः मला पिस्ता लस्सी कशी तयार करता येते, लहान मुलांना आवडणारी चॉकलेट लस्सी मला कशी पद्धतीने तयार करता येते, यासोबतच शुगर पेशंटसाठी जांभूळ लस्सी मला कशा पद्धतीने तयार करता येते, या पद्धतीचे लाईव्ह लस्सी आणि लाईव्ह लस्सी कशा पद्धतीने आपल्याला करून ज्यामध्ये टेस्ट आपल्याला कशी बेटर देता येऊ शकते, त्याचं फॉर्म्युलायझेशन आपल्याला कशा पद्धतीनं उपलब्ध करून घेता येऊ शकतं, याचा विचार आपण या लाईव्ह लस्सीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे लाईव्ह पद्धतीनं अथवा आपल्या स्टॉलवरती, आपल्या दुकानातनं, आपल्या हॉटेलमधनं किंवा आपल्या गाड्यावरनं आपल्याला ज्यांना लस्सी विक्री करायची आहे त्यांच्यासाठी लाईव्ह लस्सी ही अत्यंत महत्त्वाचा भाग आज येणाऱ्या काळामध्ये आहे. म्हणून या उद्योगामध्ये आपण लाईव्ह लस्सीकडे वळू शकतो. लस्सी उद्योगाचा तिसरा टप्पा आहे जो वाटाड्याचा स्पेशली महाराष्ट्रातल्या लोकांसाठी विकसित केलेला आहे. बाबांनो, त्याला वैदिक लस्सी असं म्हणतात. मला चांगलं आठवतं, माझी आजी सकाळी लावलेलं दही मला संध्याकाळी खाऊ द्यायची नाहीये आणि ती मला म्हणायची की संध्याकाळी दही खाल्लं की अंगावरती फोडं यायला लागतात किंवा पांढरे डाग यायला लागतात, आपण संध्याकाळी सकाळचं दही खाऊ नये. बाबांनो, एकीकडं आपण विविध प्रकारची शीतपेय बंद केली की त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रिझर्वेटिव्ह वापरलं गेलं, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स अशा पद्धतीचे आहेत की यामुळे आपल्याला कॅन्सर होतं आहे. पण खरं सांगू का की दह्याचं स्वतःचं सेल्फ लाईफ हे 8 ते 9 तासाचं आहे. त्यानंतर त्यातले बॅक्टेरियल कंटेंट त्यामध्ये वाढायला लागतात आणि त्यातनंच मोठ्या प्रमाणावरती रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आज आपण 45 दिवसाखालचं दही, लावलेली लस्सी आपण 45 दिवसापर्यंत खातोय, ती कितपत योग्य आहे याचाही विचार सर्वसामान्य जनतेला, जनमानसाला आज करावासा वाटतोय. यामुळं या पूर्ण जनमानसांमध्ये आज हेल्थ कॉन्शियस लोक या लस्सीला रिजेक्ट करतायत. मी एखाद्या वेळी सांगेन की एखादं तुम्ही थंड शीतपेय जे काही आहेत, जे आपण म्हणतो आहे, ते पिलं तरी परवडेल, पण पॅकेजिंग लस्सी आपल्या शरीरासाठी घातक आहे. यासाठी अत्यल्पाने अत्यल्प 2000 रुपयाच्या भांडवलामध्ये आपल्याला नवीन उद्योगाला एक प्रकारे सुरुवात करता येऊ शकते. त्या लस्सीला आपण वैदिक लस्सी असं म्हणतो. वैदिक पद्धतीनं मातीच्या भांड्यामध्ये विशिष्ट तापमानाला दुधाला तापवून आणि विशिष्ट वैदिक पद्धतीनं त्याचं दही लावणं, सोबत त्यामध्ये काही घटक त्यामध्ये मिक्सअप करून त्याला व्यवस्थितरित्या वैदिक पद्धतीनं मथनी करून, त्याचं मथन करून जी लस्सी तयार केली जाते आणि ती लस्सी
स्पेशली जी काही असते त्याला वैदिक लस्सी म्हणून ओळखलं जातं. त्या लस्सीचं सेल्फ लाईफ 8 तासाचं आहे आणि या 8 तासाची लस्सी जी काही आहे ती आपण काय करणार आहोत, मातीच्या भांड्यामध्ये आपण ती लस्सी देणार आहोत आणि ती लस्सीची प्रक्रिया जी काही आहे त्यामध्ये जे मातीच्या भांड्यामध्ये आपण जी लस्सी ठेवणार आहोत ती ऑलरेडी नॅचरली स्वतः जी काही आहे ती थंड होत असते. या लस्सीला कुठल्याही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये, म्हणून नॅचरल लस्सी आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च करता येतं. म्हणून ज्यांच्याकडे भांडवल नाहीये, ज्यांच्याकडे जागेचा अभाव आहे आणि घरातल्या घरातनं अत्यल्प 3 ते 4 हजाराच्या भांडवलामध्ये विशेषतः आपल्याला दिवसागणिक उत्पन्नाची ज्यांची अपेक्षा आहे त्यांनी या वैदिक लस्सीकडे यावं. वैदिक लस्सीमध्ये स्पेशली आपण डेव्हलप केलेले वाटाड्याचे जे काही फ्लेवर्स आहेत त्यामध्ये आहे ड्रायफ्रूट लस्सी, वैदिक गुलकंद लस्सी, वैदिक मावा लस्सी, शुगर पेशंटसाठी स्पेशली वैदिक जांभूळ लस्सी, हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी वैदिक तुलसी लस्सी, वैदिक मोरिंगा लस्सी, विशेषतः वैदिक शतावरी लस्सी. यासोबतच हार्ट पेशंटसाठी आपण स्पेशली डेव्हलप केलेली वैदिक गार्लिक लस्सी, जगावेळी शुगर पेशंटसाठी स्पेशली वैदिक मधाची लस्सी आणि विशेष वैदिक गुळाची लस्सी याची निर्मिती करू. मार्केटमध्ये अत्यल्प भांडवलामध्ये आपल्याला घरात वस्तूचं उत्पादन करून विविध ठिकाणी आपल्याला वस्तूची विक्री करता येऊ शकते. यास्तव हा लस्सी निर्मिती उद्योगाचा वेगळा अनोखा प्रयत्न वाटाड्याने केलेला आहे. मित्रांनो, ज्या वस्तू आपण उत्पादित करतो त्यामध्ये गरिबांना स्वस्त द्या, मध्यमवर्गीयांना ऑफर आणि फ्लेवर द्या आणि श्रीमंतांना शुद्ध आणि सात्विक द्या. या पद्धतीनं 3 कॅटेगरीज मध्ये या लस्सीची निर्मिती करू. प्रचंड आणि प्रचंड आपल्याला उत्पन्न कमावता येतं. लक्षात ठेवा, इथे जागेची गरज नाहीये, इथं अजिबात कुठल्याही पद्धतीने जास्त भांडवलाची गरज नाहीये. अत्यल्प भांडवलात घरच्या घरून प्रचंड इच्छाशक्ती जर तुमची असेल तर या उद्योगातून आपल्याला लाखोची कमाई करता येऊ शकते. याची मूर्तिमंत उदाहरणं वाटाड्यानं आज तागायत दिलेली आहेत. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि लक्षात ठेवा, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.